नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण आज एक नवीन बोधकथा घेणार आहोत. बोधकथा अशी आहे की एका गावामध्ये एका देवीच्या मंदिरामध्ये एक साधू महाराज मुक्कामी येतात. तिथे मुक्काम करत असताना मुक्काम झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बरेच लोक त्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचं दर्शन घेतल्यानंतर साधू महाराजांचं पण दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन जातात. हे सर्व करत असताना तिथे एक वेश्या येते. वेश्या देवीचं दर्शन घेते. दर्शन घेतल्याच्या नंतर साधू महाराजांचं पण दर्शन घेते आणि साधू महाराजांना एक प्रश्न विचारतो, पापाचा बाप कोण आहे? तर साधू महाराजांना प्रश्न पडतो, पापाचा बाप कोण आहे असा कोणता प्रश्न? साधू महाराज वेळ मारून येतात, ते विषय टाळतात. मग वेश्याचं काय ते समाधान होत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही. म्हणून ती साधू महाराजांना जेवणाचं आमंत्रण देते, माझ्या घरी जेवण करायला या. तर साधू महाराजांना हे काय माहीत नसतं ती स्त्री ही वेश्या आहे म्हणून. साधू महाराज तिचं आमंत्रण स्वीकारतात आणि तिच्या घरी जेवायला जातात. घरी जेवायला गेल्यानंतर ती महाराजांचं दर्शन घेते. महाराजांना जेवणासाठी स्वयंपाक करते, वेगवेगळे पदार्थ करून वाढले आणि समोर एक पैशांच्या नाण्याने सोन्याच्या नाण्याने भरलेलं ताट ठेवते. दुसरीकडे जेवणाचं ताट वाढते. हे सर्व बघितल्यानंतर आणि साधू महाराजांना एका गोष्टी जाणीव होती की बाई वेश्या आहे. त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण जर आता उठून गेलो, तिच्या जेवणाचं जर आपण त्याग केला तर आपल्याला सोन्या नाणे या गोष्टी भेटणार नाही किंवा ते नाणे मिळणार नाही. म्हणून साधू महाराज होते आता येऊ नये, आपण आलोच आहे तर जेवायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर ती वेश्या असा आग्रह धरते की माझ्या हाताने एक का होईना घास तुम्ही घ्यावा असा माझा आग्रह आहे. साधू महाराज पुन्हा विचारात पडतात की आपण यायला नव्हते पाहिजे ना, आपण आलो, जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं, नंतर जेवायला बसलो, ते पण समोर जे दिसते पैसे नाणी हे बघून असं वाटतंय आपल्याला की आपल्याला ही जे आमंत्रण आहे हे जर आता सोडलं तर आपले नाणी जातील आणि जेवण पण जाईल. आलोच आहे ते घास घ्यायला काय हरकत आहे. म्हणून साधू महाराज एक घास घेतात. तर ती बाई ते घास त्यांच्या तोंडामध्ये न देता जमिनीवर टाकते आणि महाराजांना पुन्हा प्रश्न विचारते, पापाचा बाप कोण आहे? त्यानंतर महाराजांचं लक्ष त्या सोन्याच्या नाण्याकडे जातो आणि स्वतःशीच ते विचार करू लागतात की जो मोह आहे आपला पैसे मिळवण्याचा किंवा समोरचे पैसे पाहून या बाईने दिलेलं आपण आमंत्रण स्वीकारलं, हा जो मोह आहे हा कशामुळे आहे? हा पैशाच्या हव्यासापोटी आहे किंवा आपल्याला जे काहीतरी मिळतंय जास्त पण त्याच्यामध्ये आपण काहीतरी चुकीचं करतोय. हे चुकीच्या गोष्टीकडे आपण चुकून नाही तर अपेक्षित असतानाही दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण या बाईचा जो प्रश्न आहे पापाचा बाप कोण आहे, पापाचा बाप हा मोह आहे आणि जो मोह आहे मोह नसला पाहिजे. मोह जर ठेवला आपण तर आपण ज्या गोष्टी स्वमार्गाने किंवा व्यवस्थित मार्गाने जे कमवतो किंवा ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यात आपण समाधानी राहतो. तो मार्ग सोडून आपण जे समाजाला अपेक्षित नाही त्या गोष्टीकडे वळल्याच्या नंतर पण साधू महाराजांना त्या अपेक्षित नसलेल्या गोष्टी माहीत झाल्याच्या नंतर पण ते जेवणाच्या आमंत्रणापासून दूर जाऊ शकत नाही, कारण त्यांना त्या गोष्टीचा मोह झालेला आहे. ही जी कथा आहे त्याच्यामधून फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे तर कुठल्याही गोष्टीचा केलेला मोह हे चुकीच्या कामाकडे माणसांना घेऊन जातो. एवढी शिकवणी समजून घ्यायची आहे मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढे.